कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी सांगू काय झालं? साखरपुडा हा नवरी हा 2 जणी हा किर्लोस्कर किर्लोस्कर तू खरं सांगतोयस? भावनाताई, दादा काय म्हणतात, काय सांगायचं त्यांना, कुणाबद्दल बोलताय ते? किर्लोस्कर किर्लोस्कर काय म्हणले विचारा ना एकदा. पारू ऐक माझं जरा, खूप मोठी गडबड आहे. कसली गडबड? वेंकी दादा असं सांगतोय की त्यांनी अनुष्काला कोणाशी तरी बोलताना पाहिलं. तिचा काहीतरी किर्लोस्करांविरुद्ध मोठा प्लॅन आहे आणि ती मुलगी चांगली नाहीये. तिच्यासोबत अजून एक मुलगी आहे असं वेंकी दादा म्हणतोय. वेंकी दादा, भावनाताई थँक्यू. तुम्ही मला जे सांगण्याचा प्रयत्न करताय ना ते आधीच माहित आहे मला. काय? अगं पारू, मग चल ना आपण मावशीला सांगूया. नाही थांबा भावनाताई, थांबा. हे बघा, देवी यांना आपण आता काही बी नाही सांगू शकत. वय, कारण अनुष्का मॅडमच्या विरोधात आपल्याकडे काय बी पुरावा नाही आणि देवी आई पुराव्यांशिवाय विश्वास ठेवणार नाहीत, माहित आहे मला. अगं वेंकी दादा आहे ना पुरावा. भावनाताई, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का नाही? आहे ना. मग मी सांगते म्हणून तरी तुम्ही थांबा. हे बघा, आपण अनुष्का मॅडमच्या विरोधात देवी यांना काय बी सांगायला गेलो ना तर अनुष्का मॅडम आपल्यालाच खोटं पाडतील. पारू, या सगळ्यातून किर्लोस्कर कुटुंबाला फक्त तू वाचवू शकतेस. तू मला प्रॉमिस कर, तू माझ्या मावशीच्या घराला आणि आदित्यला अनुष्कापासून वाचवशील. भावनाताई, तुम्ही नका काळजी करू. अनुष्का मॅडमच काय, कुठलं बी संकट येऊ दे, माझ्या किर्लोस्कर कुटुंबाच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही मी. पण ताई, मला नाही हे कळत नाही. म्हणजे वेंकी दादा म्हणले की अनुष्का मॅडम कुणाशी तरी बोलत होत्या. कोण असेल ती मुलगी? तुम्ही एकदा विचारता का दादाला? हो वेंकी दादा, दुसरी मुलगी कशी दिसत होती? काय म्हणलं? वेंकी दादा म्हणतोय की त्यांनी त्या मुलीला बघितलं पण तिने चेहरा झाकला होता. चेहरा झाकला होता? पण वेंकी दादांना त्या मुलीला इकडं बघितलं आहे म्हणल्यावर ती इकडंच कुठं तरी असेल. ती कुठं लांब तर गेली नसेल ना. आपण एक काम करूया का, आपण त्या मुलीला शोधूया का? हो चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.